नमस्कार मित्रांनो, गरीब मुलगी आणि श्रीमंत वकील भाग 3। गरीब मुलगी आणि श्रीमंत वकील यांची लव्ह स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते। गरीब मुलगी आणि श्रीमंत वकील भाग 3। अथर्वच्या हातात ती जुनी फाईल होती। त्याने पुन्हा एकदा प्रत्येक कागद काळजीपूर्वक वाचला। त्याच्या लक्षात आलं, सईचे वडील गुन्हेगार नव्हते। त्यांनी एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःवर खोटा आरोप घेतला होता। त्या बदल्यात त्यांना पैशाचं आश्वासन दिलं गेलं, पण ना पैसे मिळाले ना न्याय। दुसऱ्या दिवशी अथर्व सईच्या घरी गेला। सई अंगणात आईसोबत बसली होती। अथर्व गंभीर आवाजात म्हणाला, सई, मला तुझ्या बाबांबद्दल काही महत्त्वाचं सांगायचं आहे। सईच्या चेहऱ्यावर चिंता उमटली। काय झालं साहेब? अथर्वने फाईल तिच्या समोर ठेवली। तुझे बाबा गुन्हेगार नव्हते, ते निरपराध होते। हे ऐकता सईच्या हातातून फाईल खाली पडली। तिच्या डोळ्यात अश्रू आले। म्हणजे गावात जे लोक आजपर्यंत बाबांना चोर म्हणायचे ते सगळं खोटं होतं। अथर्वने होकारार्थी मान हलवली। सईची आई रडू लागली। ती म्हणाली, मी कित्येक वर्ष हेच सांगत होते, पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही। अथर्व ठामपणे म्हणाला, यावेळी सत्य जिंकेल। मी तुमच्या बाबांचं नाव पुन्हा सन्मानाने उभं करेन। त्याच संध्याकाळी सई आणि अथर्व मंदिरात गेले। सईने देवासमोर हात जोडले। ती म्हणाली, देवा, आज इतक्या वर्षांनी बाबासाठी न्यायाची आशा दिसते। अथर्व तिच्या बाजूलाच उभा होता। दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या। काही क्षण दोघेही शांत राहिले, पण त्या शांततेत त्यांच्या मनातील प्रेम आणखी गहिरं झालं। तेवढ्यात अथर्वच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला। फोनवरील व्यक्ती म्हणाली, जर सईच्या वडिलांची केस पुन्हा उघडलीस तर तुझं आणि सईचं आयुष्य उद्ध्वस्त करू। अथर्वच्या चेहऱ्यावर क्षणभर तणाव आला, पण तो शांतपणे म्हणाला, धमक्या देणाऱ्यांना मी कधीच घाबरत नाही। फोन कट झाला। पण आता ही लढाई फक्त प्रेमाची नव्हती, ती सत्य आणि न्यायासाठीची लढाई बनली होती। अनोळखी नंबरवरून आलेल्या धमकीनंतरही अथर्व मागे हटला नाही। त्याने ठरवलं, सईच्या बाबांना न्याय मिळवून द्यायचा। दुसऱ्या दिवशी अथर्व त्या जुन्या केसमधील निवृत्त पोलीस निरीक्षकांना भेटायला गेला। निरीक्षक म्हणाले, अथर्व, त्या काळी आम्हालाही वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडतंय, पण आमच्यावर खूप दबाव होता। म्हणजे तुम्हाला सत्य माहिती होतं। निरीक्षकांनी एक जुनी डायरी अथर्वच्या हातात दिली। या डायरीत त्या प्रकरणाच्या माझ्या नोंदी आहेत, कदाचित तुला याचा उपयोग होईल। अथर्वच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य उमटलं। इकडे सई फॅशन प्रदर्शनासाठी नवीन ड्रेस तयार करत होती। ती रात्रभर जागून मेहनत करत होती। तिची आई म्हणाली, बाळा, थोडी विश्रांती घे। सई हसत म्हणाली, आई, हे फक्त माझं स्वप्न नाही, बाबांचं नाव पुन्हा सन्मानाने जगासमोर आणायचं आहे। दुसऱ्या दिवशी फॅशन प्रदर्शन सुरू झालं। शहरातील अनेक मोठे डिझायनर तेथे आले होते। सईने स्वतः डिझाईन केलेली सुंदर पैठणी प्रेरित ड्रेस सादर केला। संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं। परीक्षकांनी तिच्या कामाचं भरभरून कौतुक केलं। तेवढ्यात अथर्वचा फोन वाजला। त्याने कॉल उचलला। समोरचा आवाज घाबरलेला होता। सर, तुमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी घुसलं आहे। ते सईच्या बाबांच्या केसची फाईल शोधत आहेत। अथर्व एक क्षणही न थांबता तिथून निघाला। त्याच्या मनात एकच विचार होता, कोण आहे जो इतक्या वर्षानंतरही हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे? आणि त्या क्षणी ऑफिसच्या कपाटातून एक काळ्या कपड्यातला माणूस फाईल घेऊन पळत होता। अथर्व भरधाव वेगाने ऑफिसमध्ये पोहोचला। ऑफिसचं दार उघडं होतं। सगळीकडे कागदपत्र विखुरलेली होती। तो आत धावत गेला। तेवढ्यात काळ्या कपड्यातला माणूस खिडकीतून उडी मारून पळू लागला। अथर्वही त्याच्या मागे धावला। दोघांमध्ये काही मिनिटं पाठलाग सुरू होता। शेवटी तो माणूस एका बंद गल्लीत अडकला। अथर्वने त्याचा हात पकडला। कोण आहेस तू? आणि ही फाईल का चोरलीस? तो माणूस घाबरला। साहेब, मला पैसे दिले होते। कोणी? मला नाव माहीत नाही, पण प्रत्येक वेळी एकच माणूस भेटायचा। तेवढ्यात एका काळ्या SUV मधून गोळीचा आवाज आला। धाड!
गोळी त्या माणसाच्या खांद्याला लागली. तो खाली कोसळला. SUV क्षणात तिथून निघून गेली. अथर्वने ताबडतोब पोलिसांना फोन केला. रुग्णालयात तो माणूस शुद्धीवर आला. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, साहेब, ज्याने मला काम दिलं त्याच्या हातावर सिंहाचा टॅटू होता. बाकी मला काहीच माहीत नाही. अथर्व विचारात पडला. इकडे सईला अथर्ववर झालेल्या हल्ल्याची बातमी समजली. ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. अथर्वला सुखरूप पाहता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला. अथर्वने तिचे अश्रू पुसले. सई, आता ही लढाई फक्त तुझ्या बाबांसाठी नाही, आपल्या सत्यासाठी आहे. मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत आहे. सईने पहिल्यांदाच अथर्वचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्याचवेळी पोलीस निरीक्षकांचा फोन आला. अथर्व सर, सिंहाचा टॅटू असलेला माणूस सापडला आहे. अथर्वने विचारलं, कोण आहे तो? निरीक्षक म्हणाले, हे नाव ऐकून तुम्हालाच धक्का बसेल. हॉस्पिटलमध्ये शांतता पसरली होती. अथर्वने फोन घट्ट पकडला. तो म्हणाला, इन्स्पेक्टर, कोण आहे तो? इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाले, त्याचं नाव आहे विक्रम पाटील. अथर्वच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. 2 दिवसांनी विक्रम पाटील? तो तर बाबांचा जुना व्यावसायिक भागीदार होता. दुसऱ्या दिवशी अथर्व आणि पोलीस विक्रमच्या बंगल्यावर पोहोचले. पण तोपर्यंत विक्रम तिथून फरार झाला होता. त्याच्या खोलीची झडती घेताना पोलिसांना एक जुनी डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, सईच्या वडिलांनी माझं सर्वात मोठं रहस्य पाहिलं होतं, म्हणून त्यांना कायमचं गुन्हेगार ठरवणं गरजेचं होतं. हे वाचतात अथर्वला सर्व काही समजू लागलं. इकडे सई फॅशन प्रदर्शनाचा निकाल ऐकण्यासाठी गेली होती. संपूर्ण सभागृहात उत्सुकता होती. संचालकांनी जाहीर केलं, पहिलं पारितोषिक मिळत आहे सई देशमुख. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. सईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तिने स्टेजवर उभं राहून फक्त एवढंच म्हटलं, हे यश माझ्या आईला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या एका व्यक्तीला समर्पित आहे. तिची नजर थेट अथर्वकडे गेली. अथर्वने हसत टाळ्या वाजवल्या. कार्यक्रम संपताच अथर्व सईजवळ आला आणि तो म्हणाला, आज तुझ्या बाबांना तुझा खूप अभिमान वाटला असता. सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तेवढ्यात पोलिसांचा पुन्हा फोन आला. सर, विक्रम पाटील सापडला आहे, पण तो पळताना जखमी झाला आहे. तो फक्त एकच गोष्ट सांगतोय, माझ्याकडे 20 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीचा शेवटचा पुरावा आहे. अथर्व आणि सई एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्या एका पुराव्यामुळे सईच्या वडिलांचं नाव कायमचं निर्दोष ठरणार होतं. रुग्णालयात विक्रम पाटीलवर उपचार सुरू होते. अथर्व आणि सई तेथे पोहोचले. विक्रमचा चेहरा अपराधीपणाने भरला होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी खूप मोठी चूक केली. पैशांच्या लालसेने एका निष्पाप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे विचारली, माझ्या बाबांनी तुमचं काय बिघडवलं होतं? माझ्या बाबांनी तुमचं काय बिघडवलं होतं? विक्रमने डोळे मिटले. तुझ्या बाबांनी माझा आर्थिक घोटाळा पाहिला होता. त्यांनी सत्य बाहेर आणण्याचा निर्णय घेतला, म्हणून मी त्यांच्यावर खोटा गुन्हा टाकला. सईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. विक्रमने उशी खालून एक जुना लिफाफा बाहेर काढला. त्यात एक पेन ड्राईव्ह आणि काही मूळ कागदपत्र होती. तो म्हणाला, यात सर्व पुरावे आहेत, तुझे बाबा निर्दोष असल्याचे. अथर्वने ते पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले. काही दिवसांनी कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी नवीन पुरावे न्यायालयासमोर सादर केले. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र पाहिले. संपूर्ण कोर्ट शांत झालं. काही क्षणांनी न्यायाधीश म्हणाले, या न्यायालयाच्या मते सईचे वडील पूर्णपणे निर्दोष होते. त्यांच्यावरील सर्व आरोप आजपासून रद्द करण्यात येत आहेत. हे ऐकताच सई आणि तिची आई रडू लागल्या. इतक्या वर्षाचा अन्याय अखेर संपला होता. कोर्टाबाहेर सईने अथर्वसमोर हात जोडले. अथर्वने हसत तिचे हात खाली केले.
तो म्हणाला, आजपासून कधीही माझ्यासमोर हात जोडायचे नाहीत. सई हसली. मग काय करू? अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. मग हळूच म्हणाला, आयुष्यभर माझ्यासोबत चालशील? हे ऐकताच सई स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. ती काही बोलू शकली नाही, पण तिने हसत होकारार्थी मान हलवली. अथर्वच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला. दूर उभ्या सईच्या आईने देवाकडे पाहून हात जोडले. देवा, आज माझ्या मुलीच्या आयुष्यात खरंच आनंद आला. तर मित्रांनो, ह्या कथेचा भाग इथं संपलेला आहे. तर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत अथर्व आणि सईच्या लग्नाची तयारी आणि त्यांच्या आनंदात पुन्हा येणारा एक मोठं वादळ. तर पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक भाग, प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.